तुम्ही पाहतात नॅशनल आवाज। नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत। जिल्हाभरात वीज बिलांची होळी, तीन तिगाडी काम बिगाडी। माजी मंत्री जयकुमार रावल यावेळी म्हणाले, वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण आता चांगलेच तापले आहे। नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सामान्यांना वाढीव वीज बिलातून थेट दिलासा देणारा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। म्हणून या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्ष भाजपने अधिक आक्रमक होत भूमिका घेत भाजपतर्फे आज राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन करण्यात आले। यावेळी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल म्हणाले, इतके युनिट आम्ही माफ करू असे सांगून हे सरकार सत्तेत पोहोचले। लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल 100% माफ करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी करत आज माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदखेडा येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, भाजप जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, कामराज निकम यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज। धिक्कार असो, आघाडी सरकारचा धिक्कार असो, आघाडी सरकारचा धिक्कार असो। माफ करा, माफ करा, वीज बिल माफ करा, माफ करा, माफ करा, वीज बिल माफ करा, माफ करा। भारतीय जनता पक्षाचा सामान्य मतदारांना त्यांनी या ठिकाणी अभिवादन दिलं होतं की सरकार जर आलं तर आम्ही या ठिकाणी 100 युनिट प्रत्येक घराला, प्रत्येक व्यक्तीला माफ देऊ। परंतु त्यांनी ते 100 युनिट जे होते ते तर माफ दिलेच नाही। या कोरोनाच्या महामारीमध्ये अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले। गोरगरिबांना त्यांचा संसार कसा चालवायचा याची चिंता असताना या आघाडी सरकारने महाभरमसाठ पैकी असं बिल सर्वसामान्य जनतेला दिलं। आणि या ठिकाणी त्यांनी अनेक दिवस आपल्याला सांगितलं की हे बिल माफ होईल, बिल माफ होईल। पण जेव्हा या आघाडी सरकारचा ऊर्जा मंत्री म्हणतो की हे बिल भरावं लागेल, माफ होणार नाही, म्हणजे हे निर्दयी सरकार, हे झोपलेलं सरकार, या ठिकाणी गद्दार सरकार या महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करत आहे। आणि हे फसवणूक करणाऱ्या सरकारला कुठेतरी जाग आली पाहिजे। म्हणून या ठिकाणी या महाराष्ट्रामधला मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक लोकांचे जे काही जास्त बिल आलेले आहेत, जे काही वाजवी बिल आलेले आहेत, ते बिल माफ करा। सर्वसामान्य लोकांना सरसकट वीज बिल माफ द्या। आपण दिलेला शब्द पाळा आणि शब्द जर पाळत नसाल तर भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आंदोलन आम्ही आज निवेदन देऊन आंदोलन करतोय। आम्ही या ठिकाणी वीज बिलाची होळी करतोय, पण येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन या ठिकाणी प्रदेशाच्या सूचनेनुसार या ठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल। मी या ठिकाणी एवढं सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो की वेळोवेळी या सरकारच्या विरोधात आपल्याला आंदोलन करावं लागेल, मोर्चा काढावा लागेल। सर्वसामान्य लोकांवर जर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला धावून जावं लागेल आणि सरकारला जाब विचारावं लागेल। मी या ठिकाणी एवढं प्रस्तावित करतो। घेण्यात आलेलं हे आक्रोश आंदोलन आहे आणि हा जनतेचा आक्रोश आहे। तब्बल 12 महिन्यापूर्वी मागच्या नोव्हेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये
अशाच परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या सार्वत्रिक निवडणूक झाल्या आणि या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्राच्या सरकारमध्ये जनतेने भाजप प्रणित युती सरकारला पाठिंबा दिला। देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठिंबा देऊन जवळपास 180 आमदार हे युतीचे भाजप प्रणित युतीचे निवडून आले। पण आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासणारा सगळा घटनाक्रम आपण पाहिला। युतीमधून निवडून आलेला शिवसेना 50-55 तिथे आमदार होते आणि 105 अधिक 15 असे 120 आमदार भारतीय जनता पार्टीचे होते। दोघं मिळून सत्ता स्थापन होणारी होती, परंतु महाराष्ट्रामध्ये या आपल्या भगव्याशी गद्दारी करून शिवसेनानी गद्दारी केली। भारतीय जनता पार्टीच्याच नव्हे तर संबंध महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची हात मिळवणी केली। ज्या जनतेने यांना नाकारलं होतं, ज्या काँग्रेसला राष्ट्रवादीला नाकारलं होतं, त्या लोकांची मिळून त्या लोकांची हात मिळवणी करून महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीमध्ये अफजल खान रुपी हा खंजीर खुपसला आणि सत्ता ही हिसकावून घेतली, भडकावून घेतली, सत्ता घेतली। पण या जनतेला जे जे काय आश्वासन दिले होते, शेतकऱ्यांच्या जर शेतामध्ये अतिरिक्त पाऊस पडला असेल, तिथे काही नुकसान झालं असेल तर इतके 1000 कोटी आम्ही देऊ, जर वीजच्या संदर्भातला विषय असेल तर इतके युनिट आम्ही माफ करू, जे जे काही या महाआघाडी सरकार बोललं एकही आश्वासन त्यांनी पूर्तता केली नाही। जसं गद्दारीच्या या भूमिकेवर यांनी पक्ष बनवलाय, सत्ता स्थापन केली आहे, तसंच जनतेच्या प्रत्येक क्षेत्रामधल्या जनतेशी हे गद्दारी करतात। वीज बिल संदर्भात खोटं बोलले, शेतकऱ्यांना मोबदला देतो खोटं बोलले, रोजगार देतो त्याबद्दल खोटं बोलले। मागच्या काळामध्ये सरकार आल्यापासून तुम्ही जर बघा तर निसर्गाला सुद्धा हे मान्य नाहीये। या डिसेंबर मध्ये एक गद्दार सरकार आलं आणि डिसेंबर पासून तुम्ही जर आजपर्यंत बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सुलतानी तर हायच आहे, आसमानी संकट सुद्धा येतात। कुठं ते कोकणामध्ये कुठतरी महावादळ आलं, कोकण उद्ध्वस्त झालं, मुंबईमध्ये पाणी भरून गेलं कमरे इतकं, मुंबई उद्ध्वस्त झालं, तिथे महिला गटर मधनं वाहून गेली, महिला चालती। त्याच्यानंतर शेतकऱ्यांवर फार मोठं प्रसंग आला, अतिवृष्टी झाली, सगळ्या या अडचणी आल्या आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अजून त्याच्यावर करोना आला। म्हणजे 12 महिन्याच्या या आघाडी सरकारमध्ये जर काही झालं असेल तर आघाडी सरकारमध्ये फक्त बिघाडीच झाली आहे, प्रत्येक गोष्टीची बिघाडी। कारण यांचं असं 3 तिघाडा काम बिघाडा, अशा प्रकारचं सरकार आहे, जनतेचं काम बिघडवतं। कधी त्यांच्याकडनं चांगलं काही झालंच नाही। बघा काय परिस्थिती करून ठेवली। करोनामध्ये सर्वसामान्य माणूस मेला, ठार झाला, पण हे यांच्या बंगल्यामधनं बाहेर निघाले नाही, कोणी मदतीला आलं नाही। गरीब माणूस त्राई करतोय, शेतकरी रडतोय, बेरोजगार रडतोय, दुकानदार हा अडचणीमध्ये 9 ते 10 महिन्यापासून रोजगार झाला नाही, धंदा झाला नाही, व्यवसाय झाला नाही, करायचं काय? अशा प्रकारच्या विवंचनेमध्ये असताना हे सरकार देतं तर काहीच नाहीये, पण खिशामधलं सुद्धा घ्यायचा प्रयत्न करतो। वीज बिल डबलचे लावले, ज्या करोना काळामध्ये सर्वसामान्य माणूस हा रखडत होता, अडचणीमध्ये होता, तेव्हा डबलचे वीज बिल लावले आणि भरणार नाही तर तुमचं आम्ही वीज बिल कनेक्शन कट करू। आता बाहेर तर जाता येत नव्हतं, घरामध्ये लोक बसले होते आणि घरामध्ये वीज राहणार नाही तर कसं राहणार, आणि म्हणून लोकांकडनं डबल दंड देऊन व्याज देऊन वसूल केलं आणि लोकांना सर्वसामान्य जनतेला त्रास देण्याचं काम हे बिघाडी सरकार करते। वीज बिलच्या संदर्भात यांच्याच मंत्र्यांनी कबूल केलं की आम्ही वीज बिल माफ करू, यांना इतके युनिट फुकट देऊ। अरे फुकट जाऊ द्या, बिल सुद्धा दुप्पटचं लावतात। आणि म्हणून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आहे, हे चिंध्या जमा करून यांनी हा जे शिवायचा प्रयत्न केले, गोधडी फाटणार आहे, मध्ये फाटेल तेव्हा फाटेल, पण जनतेला जो त्रास देतात ते आम्ही सहन करणार नाही। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की जनतेच्या हितासाठी मैदानामध्ये भारतीय जनता पार्टी उतरली आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शेतकरी असेल, सामान्य नागरिक असेल,
घरामध्ये राहणारे सर्वसामान्य लोक असतील, गोरगरिबांच्या झोपडीमधलं वीज असेल, यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि सरकार देत कसं नाही, घेतल्याशिवाय आम्ही पण राहत नाही, दिला नाही तर हिसकून घेऊ, ही ताकद देखील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये. आणि म्हणून सर्वात प्रथम महात्मा गांधींना आम्ही मानतो आणि म्हणून अहिंसेच्या मार्गाने आम्ही आता पहिल्यांदा निवेदन दिलंय. पण याच्यानंतर जसं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजी होते, तसं भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये चंद्रशेखर आझाद आणि वीर भगतसिंग होता, सरदार वल्लभभाई पटेल सुद्धा होते. आणि म्हणून गांधीजींची भाषा यांना जर कळणार नाही तर वीर भगतसिंगची भाषामध्ये यांना समजवण्याचा प्रयत्न करू. जनतेसाठी वाटेल ते आम्ही किंमत मोजू. हे ट्रॅक्टर घेऊन नाटक काय करतात, यांना जमत काय नाही. अरे यांच्याकडे महाराष्ट्राचं सरकार म्हणतात आमच्या तिजोरीत काही नाही, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम करतात. भारतामधलं सर्वात श्रीमंत राज्य कुठलं असेल, सर्वात प्रगतिशील राज्य कुठलं असेल, सर्वात प्रोग्रेसिव्ह राज्य कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्राकडे पैसे नाही, महाराष्ट्र कंगाल आहे असं म्हणतात. आम्ही कसं ऐकून घेऊ? हे महाराष्ट्र स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योग आहे आणि महाराष्ट्राच्या सरकारने जर ठरवलं तर अनेक पैसे देऊ शकतात. हे साखर कारखान्यांना, सूतगिरण्यांना फायदा देत असते, शेतकऱ्यांना दिलं पाहिजे या मताचा मी आहे. पण शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जायला पाहिजे. मंत्र्यांचे काम होतात, गरिबांचे काम होत नाही. आणि म्हणून सर्वसामान्य जनतेसाठी भारतीय जनता पार्टी मैदानामध्ये आणि सुरुवात आहे, इथं ठिणगी आहे, ये तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आणि म्हणून आम्ही सांगू इच्छितो, या माध्यमातून बिगाडी आघाडी सरकारला इशारा देतो की या शिंदखेडा तालुक्यामध्ये सातत्याने अन्याय होतो. जी निधी तुम्ही वाटणार आहे, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाटणार, माझ्या खानदेशाला आणि शिंदखेड्याला मिळाली पाहिजे. अन्यथा सरकारचा कुठला अधिकारी काय मंत्री यांना सुद्धा रस्त्यावर फिरू देणार नाही.